बोलता तयार करून घेऊ, म्हणजे तुम्हाला तो इन्स्टंट मसाला अगदी सहज घरी करता येईल. तर इथे बघा तेल गरम होत आहे, तोपर्यंत मी तुम्हाला तो मसाला तयार करून दाखवते. तर आता इथे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. या वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे धने पावडर टाकायचे आहे. तर हा मसाला बघा अगदी आपण ज्या ग्रेव्हीच्या भाज्या असतात त्याच्यासाठी वापरू शकतो. तर इथे आता तिखट आपल्याला आवडीनुसार टाकायचं आहे. तर मी इथे 1 चमचा तिखट टाकलेला आहे. त्यानंतर आपला कोणताही कांदा लसूण मसाला तो 2 चमचे वापरायचा आहे. आणि हे सर्व आपल्याला पाण्याने छान असं ओलसर करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आता हे जे मसाला आहे तर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून याला ओलसर करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला इथे जो इन्स्टंट मसाला आहे तो अगदी तयार होतो. आणि यामध्ये तुम्ही कोणतीही भाजी करू शकता. मस्तपैकी असा हा मिक्सरला न वाटता असा हा मसाला इथे तयार होतो. तर तुम्ही बघू शकता असा हा मसाला